सांगलीच्या जत आणि मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर, 150हून अधिक घरांची पडझड, 2 जण जखमी. सांगली जिल्ह्यातल्या जत आणि मिरज तालुक्याला वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा बसला आहे. सुमारे 150हून अधिक घरांचे, गोठ्यांचे शेडचे पत्रे आणि कौल उडून गेली आहेत. यामुळे 2 जण जखमी झाले आहेत. जत तालुक्यातील कोणूरसह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याने घरांचा मोठी पडझड झाली आहे. जत तालुक्यात जवळपास 100हून अधिक घरे, गोठ्यांचे छत उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंती देखील कोसळल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले असून अनेक रस्त्यांवरील झाड देखील उन्मळून पडले आहेत. मिरज तालुक्यातील पूर्व भागाला देखील वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. खटाव, बेळंकी, लिंगनूर, सलगरे यासह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याचा कहर झाला आहे. त्यामुळे घरे, शेड, गोठ्यांची पत्रे उडून गेलेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. विद्युत खांब देखील वाकल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. काल कोणीकोणवर व पंचकृषीत काल 13 तारीख काल संध्याकाळी साधारणपणे 5 वाजता मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि पावसावरून मोठा सुसाट असा वारा आला आणि या वाऱ्यामध्ये गावातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले. त्याचबरोबर अनेक जनावरे जखमी झालेले आहेत, काही जनावरे अर्धमेली झालेले आहेत. आंब्याच्या बागा तर जवळजवळ पूर्ण आंबे पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहेत. तरी लवकरात लवकर या लोकांना पंचनामे होऊन त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी आणि जे उघड्यावर घरी पडलेले आहेत त्यांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य मिळावं अशी मी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मिरज.